निसर्गाच्या एका तडाख्याने शेतकऱ्याची स्वप्न उद्ध्वस्त झाली. होय, जळगावातील केळी उत्पादकाचा आक्रोश हा मनाला हेलावून टाकणार आहे. महिन्यांची मेहनत आणि काही मिनिटातच सगळं काही संपलं. जेव्हा त्याचं केळीचं पीक हे त्याच्या डोळ्यासमोर जमिनीवर कोसळलं, तेव्हा त्याला किती वेदना झाल्या असतील. निसर्गाने सर्व काही हिसकावून घेतलं. ते फक्त पीक नव्हतं, तर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं साधन होतं. त्याचं कर्ज फेडण्याचे स्वप्न होते. हातातोंडाशी आलेला घास हा पुन्हा निसटला. कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी गारपीट. या संकटाचा मार हा नेहमी शेतकऱ्यांनाच बसतो, पण तो हार मानत नाही. तो पुन्हा उठतो, पुन्हा पेरतो आणि स्वप्न पाहतो, कारण त्याला माहिती आहे की त्याच्या कष्टावर कितीतरी घराच्या चुली पेटतात म्हणून. पण प्रश्न हा आजही तसाच आहे. कधी पिकाला भाव मिळत नाही, तर कधी निसर्ग साथ देत नाही. कष्ट शेतकऱ्याचे, पण परीक्षा नेहमी निसर्गच घेतो.